बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, तुम जियो हजारों साल ये मेरी ये आए। नमस्कार, मी आहे वैशाली आणि माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आमच्या पप्पांचा 75वा वाढदिवस आहे आणि आज मी आली आहे आईकडे पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी। आम्ही ब्लॉग बनवतच घरात येत होतो। मम्मी दिव्याचं ताट घेऊन उभी आहे। झाले पण वाव मस्त। आम्ही येईपर्यंत मम्मीचे 75 दिवे पण रेडी झाले आणि ही आहे माझ्या भावाची बायको पूजा, माझी लहान भाऊजाई, म्हणजे लहान असल्यामुळे आता तिला पूजाच म्हणतो आम्ही, वहिनी म्हणत नाही। हे आहेत माझे पप्पा आणि स्वरा आल्या आल्या तिच्या बाबांना विश करतीये, पाया पण पडली। आता सर्वांची तयारी झालेली आहे आणि आता फोटोशूट चालू आहे। तर आमची ही परी जी आहे माझ्या भावाची मुलगी, हे बघा बाबांसोबत फोटोशूट चाललंय तिचं। सर्व नातवंडांमध्ये सगळ्यात लहान अशी ही त्यांची लाडाची नात आहे। हे बघा कसले गोड गोड एक्सप्रेशन्स देतीये ती। स्वराचं आणि परीचं दोघींचंही फोटोशूट चालू आहे बाबांसोबत। बाकीचे सगळे येईपर्यंत काय करायचं, मग परी आता थोडासा डान्स करून दाखवतीये सगळ्यांना। एवढी गोड आहे ना आमची परी, ती माझे व्हिडिओ आवडीने बघत असते आणि आता ती सांगते सगळ्यांना की आतूचे व्हिडिओ बघा म्हणून। तोपर्यंत परीची लहान अत्तू पण आलेली आहे। ही आहे पिहू, हा आहे शिवांश आणि ही आहे सई दीदी, सर्वांची मोठी दीदी। आता आल्या आल्या बघा परी आणि शिवांश मस्ती सुरू झालेली आहे। आता त्या दोघांना डान्स पण करायचा आहे। शिव आणि परी दोघंही एकाच वयाचे असल्यामुळे त्यांचं खूप पटतं आणि छान खेळतात दोघं एकमेकांसोबत। हे बघा किती सुंदर डान्स करतात दोघं जण। आम्ही येईपर्यंत प्रशांतने बघा किती सुंदर असं हॉल पण डेकोरेट केलेला आहे आणि अर्थातच पूजाने पण त्याला मदत केलेली आहे। इकडे पूजाने सगळ्यांसाठी थंडगार सरबत पण बनवलेलं आहे। संध्याकाळ झालीये पण गरम एवढं होतंय ना की सरबतच प्यावंसं वाटत होतं सगळ्यांना। तर हे बघा आता थोडंसं सरबत घ्यायचंय आणि मग आता सेलिब्रेशन स्टार्ट करायचंय। इकडे स्वरा आणि पिहू दोघीही बघा किती छान असं हॅपी बर्थडे विश लिहित आहे बाबांसाठी त्यांच्या। आज बाबांची 75 आहे, अमृत महोत्सव आहे, त्यानिमित्ताने खास असं सेलिब्रेशन करायचं आहे। तर आजचा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। हे बघा आज मम्मीने दारात किती छान छोटीशी मोराची पण रांगोळी काढलेली आहे। आज आजी बाबांचं स्वागत करण्यासाठी त्यांची नातवंड उत्सुक आहेत। पाहिलत ना नातवंडांनी किती सुंदर स्वागत केलं आजी बाबांचं, किती आनंद किती उत्साह होता त्यांच्यात। असाच आनंद उत्साह कायम राहू दे, आजी बाबांना दीर्घायुष्य लाभू दे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर मम्मीने आता ओवाळ्याचं ताट रेडी केलं आहे, बाबांना ओवाळायला सुरुवात केलेली आहे आणि आज बाबांना सगळ्यांनाच ओवाळायचं आहे, परीपासून तर आजीपर्यंत सगळ्यांनाच ओवाळायचं आहे। बाबांना दीर्घायुष्य लाभू दे, त्यांचं निरोगी असं आयुष्य लाभू दे अशी सगळ्याची मनोकामना आहे। सगळेजण खूप खुश होते, आनंदी होते। हे बघा आमच्या परीची अशी लुडबुड चाललेली आहे, तर तिलाच सगळं करायचं आहे। तर ही आहे माझी बहीण शीतल, तुम्हाला तर माहितीच आहे। तर आम्ही दोघी बहिणी आणि आमचा लहान भाऊ, तर असं आमचा छोटासा परिवार आहे आणि आता नातवंडांनी पूर्ण घर भरलेलं आहे, खूप छान वाटतंय। आणि ही आहे पूजा। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुमची पूजाची ओळख करून दिलेली आहे आणि ही पण आहे ह्या घराची तिसरी मुलगी। हे बघा आमच्या परीलाच सगळं करायचंय, तिच्या मम्मीला ती काहीही करू देत नाहीये।
तर ही आहे बनस्वी. तर ती मला बोलली की मावशी मला दाखवू नको, समोरून घेऊ नको व्हिडिओ. म्हटलं ठीक आहे. ही स्वरा. हे आहे आमचं लाजाळूचं झाड. आणि बाबांजवळ बसला आहे तो आमचा शिवांश. ती पण आज खूप खुश आहे. बाबांना ओवाळायचंय तिला आज मनापासून. इकडे मामा फोटो पण काढतोय. आणि ही आहे आमची पिहू. ही तर एकदम बोल्ड आहे आणि ऍक्टिव्ह आहे. बघा किती छान ओवाळते ती बाबांना. आणि ही खूप हुशार आहे बरं का. हिचं स्वतःचं एक मनवा इंगळे नावाचं यूट्यूब चॅनल आहे किड्सचं. ते नक्की तिच्या चॅनलला व्हिजिट करा. खूप छान छान व्हिडिओ बनवते ती. तर चला आता सगळ्यांचं ओवाळून झालेलं आहे फायनली. आणि हे आता असे 75 दिवे बनवून ठेवलेत बाबांसाठी मम्मीने आणि पूजाने. ते आता सगळे दिवे असे लावून घेतोय. इकडे बघून एक स्माइल द्या तिघांनी पण. आता बाबांना 75 दिव्यांनी औक्षण करायचं आहे. खूप सारे दिवे. खरं तर हे एवढे सारे दिवे बनवणं आणि त्यासोबतच ते प्रज्वलित करणं हाही एक मोठाच टास्क आहे. पण सगळेजण आनंदाने करतायत कारण की हा आजचा दिवस आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला आहे आणि बाबांनाही बघायला मिळाला आहे, आमच्या पप्पांना बघायला मिळाला आहे. यातच आम्हाला खूप मोठा आनंद आणि समाधान आहे. चला फायनली सर्व दिवे आता प्रज्वलित करून झाले आहेत. आम्ही सगळ्या मिळून, सगळ्या नाती, मुली, सून, मम्मी सगळे मिळून औक्षण करतोय. छान असं औक्षण झालं. म्हटलं चला आता पप्पांसाठी जे काही गिफ्ट आणलंय ते देऊयात. पाया पड बाळा बाबांच्या. इकडे पण एकदा बघा. इकडे बघा. बाप्पाजीचा बर्थडे आज आमचे पप्पा 75 वर्षांचे पूर्ण झाले आणि हा कार्यक्रम आम्ही इतक्या छान एकत्र येऊन साजरा केला. त्याच्याने मम्मी आणि पप्पा दोघांनाही खूप आनंद झाला होता. अजून तर सेलिब्रेशन बाकी आहे. आता नवीन ड्रेस घालून आता पुढचं सेलिब्रेशन करायचं आहे. आणि मी जो ड्रेस आणला आहे ना तो घालून पप्पा आता पुढच्या सेलिब्रेशनसाठी रेडी होत आहे. तर आता पुढचं सेलिब्रेशन आहे आमचं वेगळ्या डेस्टिनेशनला. तर चला
इकडे लिफ्टमध्ये आल्यावर मी कॅमेरा चालू केला तर सई दीदी म्हणते की मावशी कुठे पण सुरू होते लगेच. तसंच करावं लागतं बाई त्या YouTubeला. अगं मग काय घ्यायचं. अगं बाहेर जायचं ना. चला तर आता हॉटेलला जाऊन केक कटिंग करायचं आहे आणि तिथे छानपैकी असं जेवण करायचं आहे. आता सगळे निघतायत हॉटेलसाठी. आम्ही हॉटेलमध्ये मिळू. हा बसा पटापट. बोलता बोलता हॉटेललाही पोहोचलो. हे बघा किती सुंदर एंट्रीला त्यांनी सजावट केलेली आहे फुलांची. फुलं बघितले ना की माझं मन खूप प्रसन्न होतं. आज बाबांसोबत त्यांची नातवंडही खूप खुश झालेली आहेत. हे बघा किती सुंदर हॉटेल आहे आणि इथला ॲम्बियन्स पण खूप छान आहे. सुंदर असं म्युझिक चालू आहे. इथे छोट्या मुलांसाठी खेळायला खेळणी पण आहेत, त्यामुळे शिव आणि परी दोघंही लगेच पळाले तिकडे. हे बघा किती सुंदर वॉटर फाउंटन पण लावलेले आहेत, त्यासोबतच म्युझिक आणि खूप छान वाटतं हे सगळं असं वातावरण. आम्ही सगळेजण हॉटेलच बघत होतो बराच वेळ. नंतर हे बघा बसण्यासाठी पण खूप छान सोय आहे सगळ्यांना. तर आम्हाला मोठा टेबल हवा होता तर तो अरेंज करत होते ते. आजचा व्लॉग थोडा मोठा झाला आहे मला माहिती आहे, पण पप्पांचा आज 75वा वाढदिवस आहे, अमृत महोत्सव आहे. तर हा आमच्यासाठी आजचा खूप खास दिवस आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते. तर प्लीज नक्की बघा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खरं तर पप्पांचा 75वा वाढदिवस आम्हाला नाशिकला मोठ्या थाटात सेलिब्रेट करायचा होता. सर्व नातेवाईक आमचे नाशिकला आहेत. पप्पांचे भाऊ, मम्मीचे भाऊ, बहिणी हे सगळेजण नाशिकला आहेत. पण काय ना जॉबमुळे सगळे पुण्याला असल्यामुळे ना सुट्टी मिळणं जरा अवघड जात होतं. म्हणून मग आता आम्ही इथे पुण्यातच सेलिब्रेट करतोय. छोट्या स्वरूपात का असेना पण छान असं सेलिब्रेट केलेलं आहे बर्थडे. तर हे बघा आता केक कटिंगसाठी चाललेलो आहे आम्ही. या हॉटेलमध्ये ना बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी छान अरेंजमेंट पण केलेली आहे. केक कटिंगसाठी वगैरे असं खूप छान असं त्यांनी स्टेज वगैरे डेकोरेट करून ठेवलेलं आहे. तर इथेही छान आमचं सेलिब्रेशन झालं. ही बघा आमची परी कशी रुसली आहे. ती म्हणते की मलाच केक कट करायचा आहे बाबांचा. तर तिला सांगितलं की बाबांसोबत तू पण केक कट कर. सुंदर असा केक सजवलेला आहे आजोबा आणि पप्पांचा. हे बघा 75 वर्षाचे झाले आहेत आजोबा आणि आमचे पप्पा. आज आम्हा तीनही भावंडांसाठी हा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे.
आमच्या पप्पांना अमृत महोत्सवाच्या आणि 75व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पप्पा तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करते. तुम्ही नेहमी आनंदी राहा, हसत राहा. मम्मी आणि पप्पा तुम्हा दोघांचीही छत्रछाया अशीच आमच्या डोक्यावर असू दे. तुम्हा दोघांनाही उदंड आयुष्य लाभू दे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. असा आजचा दिवस आम्ही खूप छान एन्जॉय केला. तर सगळे खूप खुश होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.